एवढं थंड आहे ना, बाप रे, बेकार थंड आहे रे इकडे, बेकार थंड आहे. तर आम्ही आता चाललोय शिमल्याला चाललोय. आणि जे आता जे आम्ही हॉटेलला तिकडे बर्फ पडला, तिकडे पण उंचावरच होतं तिकडे, म्हणून बर्फ पडला. आणि इकडे आम्ही आता खाली आलोय ना, त्याचं बर्फ नाही आहे. आणि आता जिकडे जाणार आहोत दुसऱ्या हॉटेलला, ते पण खूप उंचावर आहे, मग तिकडे पण बर्फ पडण्याची शक्यता आहे. आणि हे बघा, कुठे पण गेलात ना तर तुम्हाला हेच बघायला मिळेल. ऑफिसमधनं कॉल, मनालीला आलोय तरी पण सोडत नाही, सुट्टी काढून आलेलं आहे. ऑफिसमधले कॉल चालूच असतात, कुठेच जगू देणार नाहीत ऑफिसवाले. तर आता इथे मध्ये थांबलोय नगर कॅसल बघायला. तर इथे नगर कॅसल आहे. आणि नंतर पुढे जाऊ. जिकडे स्नोफॉल झाला ना, तिकडे ना आम्हाला निघावंसंच वाटत नव्हतं. आम्ही 4 दिवस होतो तिथे, पण 4 दिवसात एकदाही स्नोफॉल नाही झाला. पण आम्ही आता निघत होतो ना, तेव्हा स्नोफॉल झाला. खूप मजा केली असते आम्ही जर काल स्नोफॉल झाला असतं तर दिवसभर. पण असू दे, होत असतं, असं काय नाही काय. पण थोडा तरी आम्ही एन्जॉय केला स्नोमध्ये. इकडचे कुत्रे बघा किती भिसावर आहेत, इंग्लिश कुत्रे वाटतात. आणि सगळीकडे पाऊस पडतोय, त्याच्यामुळे जरा अजून मजा येते. मुंबईला किती गरमी असेल, पण इकडे बघा किती थंडी आहे, बापरे. आम्ही ते स्नो पडायला लागला ना, तसं खाली ते बघ तिकडे शेतात बिलगले होते कुत्रे. आम्ही स्नोफॉल पडायला लागला ना, अगोदर हळूहळू पडला, तेव्हा आम्ही वरती गेलो टेरेसवर बघायला. टेरेसवरून दिसत नव्हतं, मग परत खाली आलो, बंदच झाला स्नोफॉल. पुन्हा वरती गेलो, पुन्हा चालू झाला. मग खाली आलो तेव्हा खूप खूप पडायला लागला, म्हणजे मोठा मोठा पडायला लागला स्नो. बापरे, इकडे कधी काही होऊ शकतं. कधी ऊन पडतं, मध्येच थंडी लागते, मध्येच ऊन निघून जातं, मग मध्येच ढग येतात, मध्येच पाऊस पडायला लागतो, मध्येच बर्फ पडायला लागतो. असं इकडे वेदर आहे. त्याच्यामुळे मनाली खूप भारी. पण कधी कधी खूप त्रास पण होतो, कारण गाड्या पण चालवू शकत नाही इकडे. गाड्या वगैरे सर्व काय काय बंद होतं, अटल टनल बंद होतो, सर्व काय काय प्लेस पण बंद होतात, कारण खूप बर्फ पडतो. मग गाड्या पण घसरायला लागतात, त्यामुळे सर्व बंद होतं. की आपण जर आता निघालो नाही ना तर इथेच अडकून राहू. कारण आहे ना, आम्ही एन्जॉय करत होतो ना, पहिल्यांदा बर्फ म्हणजे एन्जॉय करणार ना. तर तो बोलायला लागला, जर तुम्ही आता निघालात नाही ना आणि बर्फ जास्त पडला तर आपण इथून निघू शकत नाही. म्हणून मग आम्ही निघालेलं घाईघाईमध्ये. आणि इकडे बघा ढग, त्याने खाली बघा किती उंच आहे. आणि हिचं काय बाबा, ऑफिसचं काम काय संपत नाही आहे बघा. आणि नाग बघा किती लाल झाले. मगाशी तर आम्ही काहीच नव्हतं घातलेलं त्या बर्फामध्ये. इतकं माझे हे हात ना इतके जाम झाले, नाग बी ते एवढं लाल झालं ना, मी काहीच नव्हतं घातलं. बेकार हालत झाली होती, तरी पण आम्ही एन्जॉय करत होतो. नगर कॅसल जिथे जब वी मेटची शूटिंग झालेली, डान्सची. आता इथं 50 रुपये एंट्री फी आहे ना. कोण नाही चल, हे आहे यांची नळले भारी आहेत दगडाचे. नल्यांची ही बघ ना, पत्थर तिकडे बघा. आपण वरती चाललोय ना, तसं बघा कसं आहे, एकदम धुकं दिसतंय. बाप रे, बघा ना किती आहे बघ, पत्थरचं बनवलंय बघ. आणि याच्यामध्ये काय सिमेंट वगैरे काहीच नाही आतमध्ये, ओनली दगड लावले. किती भारी ना. पाय गेला पाण्यात. हे बघा ना किती भारी. वाव, एक नंबर रे. वाव, इथे जब वी मेटची शूटिंग झालेली. इथे पण हे पूर्ण स्पॉट हा घेतलं, लिहिलंय. अरे याच्यात एक वेबसिरीजची पण शूटिंग झालेली असं मला वाटतंय. हा, वेबसिरीजची शूटिंग झालेली. लिहिलंय म्हणाले. आता नवीन वेबसिरीज झाली ना, त्याची पण नाही घेतली. नवीन वेबसिरीज झाली होती ना एक नवीन, तिथे इथे एंड आहे त्या वेबसिरीजचा.
इथे सर्व रिव्हील करतात ते. इथून व्ह्यू बघा खाली. वा तर ऍपलची शेती. ऍपलची शेती दिसते इथून. मंडळी इथं जबी मेटची तर शूटिंग झालीच, पण आता एक नवीन 2024मध्ये एक वेबसिरीज पण शूट झाली होती इथे त्याचा एंड झाला आहे. ती जर वेबसिरीज मला आठवली तर मी तिथे नाव टाकेन व्हिडिओमध्ये बघा.
सिटी म्युझियम दिलंय. बघू आता म्युझियम आहे की नाही आतमध्ये. पण काय हे दिलंय रे, एक नंबर केलं. इकडे काय आहे म्युझियम, कुठं आहे हा व्ह्यू बघा, एक नंबर एक नंबर. म्युझियम कुठं दिसतंय का बघ. वाव काय भारी आहे, खतरनाक. वाव यार काय सिटी आणि हे खतरनाक, एक नंबर. म्हणजे खिडक्या बघा ना कशा भारी होणार. वा हे झाड बघा, कसलं झाड आहे. ओहो काय बसली तर डायरेक्ट येऊन. तू है ओहो मेरी जान तू गेली आणि अडकली तर इथं कोणच नाही, भयानक वाटतंय. ओ माय गॉड, ते काहीतरी म्युझियम आहे. बापरे, राक्षस विक्षस. ओ माय गॉड. कचरा कोंडी असेल. हे झाड बघा ना किती भारी आहे. जाणे तू मूवीज अँड एपिसोड शॉट इन नगर कॅसल. म्हणजे कुठल्या कुठल्या मूवीज आणि एपिसोड शॉट झाले. द हिरो, रोजा, जब वी मेट, बरसात, गी, तेरे नाल लव हो गया, बैंग बैंग, ट्यूबलाइट, यार, अनविल रिटर्न, माचिस. तेलुगू मूवीचं पण झालं लिटिल चॅम्प्स, जासूस विजय, नूरी, पटियाला बेब. पण इथे आता नवीन नवीन जे शूट झाले त्याचं नाही लिहिलंय. तर आमचं नगर कॅसल फिरून झालंय.
आता आम्हाला जायचं आहे शिमला. शिमलाला जायचं आहे. शिमलाला नाग बघ लाल किती झाले बघ. दोघांचं पण नाग लाल झालं. माझं जास्त दिसतंय. हात एकदम सुन्न पडलेत. पण बुटामध्ये काय वाटत नाही एवढं. आपले नॉर्मल बुट आहेत, जुडिओमधून घेतलेले बुट आहेत. त्याचं काय एवढं काय गरमी वाटते आतमध्ये. जाडे आहेत ना थोडेसे, जाडे. हा नगर कॅसलचं, हे नगर कॅसलचं हे आहे समोरची बाजू. इथून आतमध्ये एंट्री होते. आणि इथून हे प्लेसेस किती लांब आहेत. कुलू 22 किलोमीटर, एअरपोर्ट भुंटार 22 किलोमीटर, मणिकरण, मांडली, धर्मशाला. हा आमचा कुत्रा मागं काय मागापासून कॉलल्यावर काय शेपू बघ एवढं लांब जाड जाड. तुला पोच दिली रे. कसला आहे पोच दिली रे तुला. पाऊस येतोय इकडे. पेट्रोल भरायला थांबलेलं आहे. आणि पूर्ण बघा बादल आलेत वरती, ढग आलेत, काळे ढग. आणि पाऊस पडतोय थोडा थोडा. पुन्हा थंडी लागायला लागेल. अजून आपल्याला किती तास आहेत? 4 तास आहेत ना पोचायला. 4 तास आहेत पोचायला. मध्ये त्यांचा मोसम बदलतो. मोसम बदलतो आज काही दिवस नाही. आम्ही गाणे ऐकत ऐकत आता पुढचा प्रवास करतोय. तुम्ही एकदा इकडे आलात ना, तिकडे कमवल्यावरच इकडे आपण खर्च करू. पाऊस कोल्याचं लगी, उन्हाला पाऊस कोल्याचं लगी, उन्हाला पाऊस कोल्याचं लगी, कोल्याचं लगी, उन्हाला पाऊस कोल्याचं लगी, उन्हाला पाऊस कोल्याचं लगी. मध्येच काय गावाला असं कोकणात असं उन्हाला पाऊस कोल्याचं लगी. उन्हानं जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा असं आम्ही म्हणायचं लहानपणी, उन्हाला पाऊस कोल्याचं लगी. जेवायला जायचं लग्न नाही, कधीच नाही कोण दिलेलं जेवायला. तर लग्नच भेटलं नाही मला कधी. तर एडा बनवत आले लहानपणापासून. एडा बनवला तुम्हाला मंडळी. आता मी थांबलोय हॉटेलला जेवायला. हॉटेल राजा. हा पण हॉटेल राजाच आहे. आणि मजबूत बजेटनुसार जाऊया. काय बजेटनुसार जाऊया. आणि बघ गारे पडतायत, गारा पडतायत. हे बघ, हे बघ काय नाही. अरे गारा पडतात, गारा दिसल्या काय? उचल 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 लवकर. हे गारा पण भेटले. या दगड दगड दगड. हे बघ डोक्यावर पडतायत, डोक्यावर पडतायत गारा. मला हातात
हे बघ हे काय हे मोठे पडायला लागले मोठे पडा हे बघ हे वेगळंच आहे इकडं भाई वातावरण आज बेकार झालंय खा 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 लवकर खा उचल नाही खा मला दे थोडस एक मला दे खाऊ काय खाऊ हे बघ दगड रस्त्यावर बाप रे मंडळी आज काय वेदर बेकार आहे सकाळी ऊन होतं नंतर बर्फ पडला नंतर पाऊस पडला नंतर परत ऊन पडलं नंतर आता तुम्हाला दाखवतो आता बघा ह्या गारा पडतायत रोड भरला हा बघा रोड भरला हा बघा पडून डोक्यापिक्यावर पडतायत बाई सगळा पैसा एका दिवसात वसूल पैसा वसूल बाई जे अगोदर आले होते त्यांना काहीच नव्हतं भेटलं पर्प नाही काय नाही पण आम्हाला सगळे वेदर एकदाच बघायला मिळत आहेत बर्फ गारा बेकार एकदम बेकार बाई पैसा वसूल हा मेल्ट होणार आहे माझ्या हातात तसेच येतात तुम्ही बघा देऊ का तुला हात पुढे हे मोठे पडायला लागले हे बघ किती डोक्यात पडतील बापरे पुढे मुंबईला न्यायचंय मुंबईला कोणाला पाहिजे काय मुंबईला घेऊनच करून मुंबईला घेऊन येतो गारटतील पुढे काय हात अजून पुढे कुठे न्यायचे मुंबईला न्यायचे कोणाला पाहिजे अजून तुम्ही ऑर्डर द्या 500 रुपयाला एक बॉटल आम्ही थांबलोय जेवायला आणि तेवढ्यात हे आम्हाला दिसलं म्हणजे किती आम्ही लकी आहोत की जिथं थांबलोय तिथं आम्हाला हे गारा बघायला मिळाले हा गावाला पण पडतात आपल्या कोकणात पण पडतात पण आज आम्हाला इकडे सगळे वेदर आम्हाला एकत्र बघायला मिळत आहेत वाव एक नंबर तर आता फ्राईड राईस घेतलेला टेस्ट मस्त आहे एकदम बाहेर पाऊस वगैरे पडतोय आणि हॉटेलचा व्ह्यू मस्त आहे तिकडे ॲक्टर लोक येतात त्यांचे फोटो वगैरे इथे लावलेले आहेत सगळीकडे फोटो लावलेले मंडळी बघू शकता फुल पाऊस आहे हो आता आम्ही चाय प्यायला थांबलेला आहे इथे एका ठिकाणी आणि हा समोर व्ह्यू हो एवढ्या उंचावर आलेला आहे आम्ही ते तर थोडं उंचावर होतंच पण हे तर काहीतरीच उंचावर आहे आणि मग खाली बघ किती डोंगर रांग दिसते अजून आम्हाला तरी पण 20-25 किलोमीटर वर जायचं आहे अजून शूजच घालते बोट एवढी सुंदर पडलेत ना ते काय समजत नाही वॉशरूमला जातोय खाली पण काय व्ह्यू आहे
तर आता आम्ही अजून 20 किलोमीटर की 15 किलोमीटर हां ते इथे चाय प्यायला थांबलो आहे. इथं मस्त की शेकोटी पेटवली, शेकोटी पेटवले. गरम गरम बेकार थंडी. तर मस्त आहे की आम्ही चाय घेतलेली आहे. गरमी चाय, कॉफी, चाय. हॉटेल उडरीना पोचलो. बापरे विजा पण चमकत आहेत. आपण उडरीनाला पोचलोय आणि एवढ्या उंचावर आहे की बापरे थंडी जाम लागते, धुक्क पण जाम लागते. फायनली उडरीना पोचलोय आपण. शिमला खूप धुका आहे, खूप थंडी आहे. गुड इव्हनिंग सर. हां अहो किती धुका आहे. चलो चलो मिलते हैं सुबह. हॉटेल उडरीना. गुड इव्हनिंग सर. आणि ते पोचलोय. थँक्यू सर. तर आता आपण हॉटेल उडरीनाच्या रूममध्ये आलोय आणि असं काहीसा रूम आहे. बघू शकता. पडदा उघड बघूया कसा व्ह्यू आहे इथून. आपलं सेकंड हॉटेल. त्याचा व्ह्यू दिसतच नाही बाहेर काय. सकाळी वगैरे आता खुलं की डेअरिंग नको. कारण हा व्ह्यू पॉइंट आहे. ते पण बोलले की व्ह्यू पॉइंट हॉटेल आहे. सकाळी दिसेल खुलं नको. आणि हे टॉयलेट आहे यांचं. आता चहा आले मस्त आहे की चहाचा आनंद घेऊया कारण इकडे खूप थंडी आहे, बेकार थंडी आहे. मी इथे ठेवू का गिझर तोपर्यंत. एकदम आकडा होता याच्यावर. डिनरला सेकंड फ्लोअरला चाललंय डिनरसाठी. कॅन्टीन नाही तर म्युझिक वाजते. लग्नाचा हॉल, क्रिसमस ट्री.
तर आता सांग आपण काय काय मागवलेलं आहे. कशाला येईल ना चिकन शेजवान आहे. सांग ते नंतर दाखवू नका, कशाला सांगू हे वाटलंच एवढं 360 कशाला डोक्याला ताप. 360 कर. असा हा हॉल आहे आणि इथे आम्ही पिंक टेबलवर बसलेलो. या पिंकमुळे प्रणयला लग्नाचं फील येतं, लग्नाचं जेवण असतं. तर आपल्याला हे जेवण आलं आता बघा एवढं. आणि हे आपलं लबाबदार बटर रोटी आणि जे आपण घेतो ना ते अनलिमिटेड खायला भेटतं आपल्याला. पण आम्ही एवढं अनलिमिटेड जेवण आहे. आपण मागवलं पनीर लबाबदार, बटर रोटी, चिकन शेजवान राईस, चिकन फ्राईड राईस आहे.